बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे। दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालाय, तर 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 5 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिलेली आहे। कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसाचा जोर आजही कायम राहणार असून पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट जारी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसाने चांगलंच झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हेळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्याने अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना बसला। कमी दृश्यमानतेमुळे विविध विमान कंपन्यांची विमानं विलंबाने उड्डाण करत होती, तर मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना देखील विलंबाने मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता। मुंबईमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेलेत। दादर, शिव, कुर्ला, मशीद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान पाणी साचल्याने लोकल सेवा खोळंबली। दरम्यान महापालिकेच्या ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याची टीका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावर केली आहे। खोपोलीला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। असाच विजा चमकण्याचा खोपोली परिसरातला एक धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। मे महिन्यातच वाहणाऱ्या उल्हास नदीनं बदलापूरकरांना पुराचा इशारा दिलाय। उल्हास नदी 17.19 मीटर या पातळीवरून वाहत होती। सुदैवानं नदीनं 17.50 मीटरची धोका पातळी ओलांडली नाही आणि अन्यथा शहराला पुन्हा पुराचा सामना करावा लागला असता। नवी मुंबईमध्ये देखील सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यावर झालाय, तर पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे फळांच्या दरामध्ये घसरण झाली आहे, तसंच भाजीपाला देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलाय। भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे। असं असलं तरी काल शहराचं कमाल तापमान हे 3.1 न वाढून 38.6 अंशांवर गेलं, तर 42% आर्द्रता असल्यानं दिवसभर उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला। पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे 2000 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसलाय। कांदा, आंबा, काजू, केळी आणि भुईमूग तसंच बाजरीसह भाजीपाला पावसामुळे वाहून गेलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालं। देव नदीला या मुसळधार पावसामुळे पूर आला। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं, तर ठिकठिकाणी झाडं पडल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी घुसल्यानं शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाने हाहाकार माजवला। डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत, तर भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। माळशिरस तालुक्यामध्ये माळीनगर पूर्व भाग जलमय झालाय, तर नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठच्या 20 घरांमध्ये पाणी शिरलंय, तर 85 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलं। इंदापूर तालुक्यामध्ये सलग 5 ते 7 दिवस पाऊस पडत असल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री 25 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत, तर लिंगमळा धबधबा देखील प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत। भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित झालाय। पावसामुळे धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ठिकठिकाणी घाट माथ्यावर असणाऱ्या परिसरामध्ये नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। दमदार पावसाने कोकणचं सौंदर्य पुन्हा बहरलंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील
सवत्सडा धबधबा प्रवाहित झालाय। सध्या पर्यटकांची पावलं सवत्सडा धबधब्याकडे वळत आहेत। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे। यामुळे गडावरील भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली। लासलगावसह परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह पाऊण तासात 67 मिलीमीटर इतका पाऊस झाला। त्यामुळे सखल भागात पाणी साचलं तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानांचं मोठं नुकसान झालंय। आळंदीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दरम्यान वाहत्या पाण्यात केमिकल मिश्रित पाणी सोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। रायगडच्या मुरुडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यावेळी आलेल्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरातील बांधकाम कोसळले। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदी कोरडी पडली होती। सातारा पुणे लेनवर पावसाचं पाणी तुंबल्यानं वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली। मुंबईकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला। ताथडवे परिसरातील इंदिरा कॉलेज समोरील रस्त्याला अक्षरशः नदीचं रूप आलं। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील धुमाळवाडीतील पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले। त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50हून अधिक गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा तलाव हा गेल्या 30 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो होतोय। साताऱ्याच्या माण तालुक्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक गावाचा संपर्क तुटलाय। दहिवडी फलटण रस्ता, शिंगणापूर फलटण रस्ता, आंधळी मलवडी रस्ता, मलवडी कुळकजाई आणि राजवडी बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली। शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। ओढे नाले दुथडीवरून वाहू लागल्यानं शेत शिवारात देखील पाण्याखाली गेलेले आहेत। तर पाबळ परिसरात ढगफुटी झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। चाकण शिक्रापूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली। बहुळ गावाजवळील पुलावर पाणी आलं। ओढे नाले दुथडी भरून वाहत असून पाणी थेट महामार्गावर आलं आणि त्यामुळे धोकादायक पाण्यातून प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। सांगली जिल्ह्याला गेल्या 8 दिवसांपासून संततधार पावसानं झोडपून काढलंय। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात नव्यानं बांधण्यात आलेली गॅबियन वॉल धोक्याच्या छायेत आली आहे आणि या वॉलखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्यानं ही संरक्षण भिंत कमकुवत झाली आहे। त्यामुळे ही भिंत कधीही कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरच्या गोदावरी पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली।